डिजिटल इंडियाच्या गप्पा एकीकडे आणि प्रत्यक्षात शेतकऱ्यांची होणारी परवड दुसरीकडे. भडगाव तालुक्यातील शेतकी संघाच्या भोंगळ कारभाराने शेतकऱ्यांचा संताप अक्षरशः उफाळून आला आहे. ज्वारी विक्रीसाठी टोकन मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना तब्बल 24 तासांहून अधिक काळ रांगेत उभे राहावे लागल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ऑनलाईन नोंदणीच्या नावाखाली शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कार्यालयात रांगेत उभे राहण्याची वेळ आली. सकाळपासूनच लांबच लांब रांगा लागल्या, तर अनेक शेतकरी रात्रीपासूनच ठाण मांडून उभे होते. भर उन्हात तासनतास उभे राहिल्यामुळे एक शेतकरी चक्कर येऊन कोसळल्याची घटना घडली, ज्यामुळे संतप्त शेतकऱ्यांचा रोष अधिकच वाढला. गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर पोलिसांनी परिस्थिती हाताळण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. मात्र या कारवाईने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखी स्थिती निर्माण झाली. आम्ही आमचेच धान्य विकायला आलोय, तरी आम्हाला लाठ्या खाव्या लागतात का, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला. या संपूर्ण प्रकरणात शेतकी संघाचे नियोजन पूर्णपणे फसल्याचे स्पष्ट झाले आहे. टोकन वितरण, ऑनलाईन प्रक्रिया आणि गर्दी व्यवस्थापनात झालेल्या निष्काळजीपणाचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत आहे. दरम्यान या प्रकारामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शेतकऱ्यांना सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने धान्य विक्री करता यावी, यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे. काल सकाळपासून शेतकऱ्यांनी इथे लाईनी लावलेल्या आहेत, परंतु नियोजन नसल्यामुळे आणि शेतकऱ्यांना कोणतेही कागदोपत्री आदेश नसल्यामुळे नियोजनच झालं नाही. रात्रीपासून लोक लाईनीच आहे 2 दिवसापासून, परंतु अजूनही काही नियोजन होत नाही आहे. फक्त आश्वासनं मिळत आहेत, निर्णय लागत नाही शेतकऱ्यांचा. तुमचं काय म्हणणं आहे सचिन भाऊ, की काय करावं बा शेतकऱ्यांसाठी यांनी, आता शेतकी संघवाल्यांनी? सर्व नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करावं. शेतकी संघाने ऑनलाईन ॲप तयार करून घ्यावा आणि ऑनलाईन पद्धतीने सर्व शेतकऱ्यांची नोंदणी घर बसल्या होऊन जाईल. कोणताही शेतकरी राजा इथे यायचं तर आपण म्हणतो फक्त शेतकरी राजा आहे असं, पण तिथं त्यांची हालत पाहून त्यांची भिसाऱ्यांपेक्षा निपत्तर हालत केलेली आपल्या शासनाने. म्हणून तिथं ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून घ्यावी, आपण द्यावी त्यांना ऑनलाईन.